नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. तर नुकसान भरपाईसाठी आता ही बातमी आलेली आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे, असे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आलेली आहे. तर ही नुकसान भरपाई कधीची आहे, कोणत्या वर्षीची, तीच आपण आता या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तर पोळ्याच्या अमावस्येला झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर आता त्यांना या वाढीव मदतीच्या रूपाने थोडीशी दिलासादायक आता बातमी मिळणार आहे. तर 1 आणि 2 सप्टेंबर रोजी राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेले, तर काही ठिकाणी 2 दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने पूर्ण म्हणजे अख्खे पिकं नष्ट झालेले आहेत. विशेषतः कपाशीचे पीक हा भुईसपाट झालेत हे पिकं. त्यामुळे अशा परिस्थितीच्या शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झालेली आहे. पण आता शेतकऱ्यांच्यासाठी कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आता म्हणजे गरज व्यथा समजून घेतल्या आणि त्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी, मित्रांनो नीट ऐका, या शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 40,800 रुपये मिळणार आहे. तर बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये मदत मिळणार आहे. तर या विमा योजनेचे महत्त्व काय आहे? तर प्रधानमंत्री पीक विमा योजना ची मुख्य भूमिका आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या यासाठी ही अंमलात आणलेली आहे. तर यामध्ये कोणकोणते पिकं सध्या यात बसतात तेच आपण आता पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर मित्रांनो, यंदाच्या अतिवृष्टीमुळे विशेषतः कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांचे आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर या पिकांसाठी पीक विमा नुकसान भरपाई आता मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात अजून स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. पण हे मोठे आहे कापूस, तूर आणि सोयाबीनसाठी तर मिळणार आहे.